भीम जयंती चित्रपटाला बेस्ट सोशल फिल्म पुरस्कार प्रदान. कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये मिळाला पुरस्कार. वर्ध्याच्या उमेश क्रिएशनचा बहुमान. वर्धा येथून किरण उपाध्ये यांची बातमी. कलेची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरात नुकताच कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अत्यंत उत्साहात पार पडला. या मानाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये भीम जयंती या मराठी चित्रपटाला बेस्ट सोशल फिल्म, सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट, महाराष्ट्र 2026 या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भीम जयंती चित्रपटाने आपल्या सशक्त कथानकाद्वारे आणि प्रभावी सादरीकरणामुळे सामाजिक विषयाची मांडणी अत्यंत उत्कृष्टपणे केली आहे, यावर महोत्सवात शिक्कामोर्तब झाले. वर्धा जिल्ह्याचा नावलौकिक उमेश क्रिएशन ची मोठी कामगिरी यशोदित झाली. हा चित्रपट वर्धा येथील उमेश क्रिएशन अँड फिल्म्स चे निर्माते उमेश म्हैसकर यांनी निर्माण केला आहे. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारामुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्याचे नाव चित्रपटसृष्टीत अभिमानाने उंचावले असून ही सर्व वर्धेकरांसाठी अत्यंत गौरवास्पद गोष्ट ठरली आहे. दिग्गज मान्यवरांची उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. या भव्य पुरस्कार सोहळ्याला चित्रपट क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती. यामध्ये मुंबईहून आलेले चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार सुधाकर शर्मा, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सर्व संचालक, तसेच कोल्हापूरचे लाडके आणि प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन आनंद कोष्टी सर प्रामुख्याने उपस्थित होते. या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यशस्वी आयोजन महादेव साळुंखे सर यांनी केले होते. त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे हा सोहळा अत्यंत भव्य आणि कलाकारांसाठी संस्मरणीय ठरला. या दिमाखदार सोहळ्यासाठी वर्ध्यातून विशेषतः वर्षा म्हैसकर, यशवंत भांडेकर, उज्ज्वला भांडेकर, प्रशांत तोतला, तुकाराम शिंदे, मनीष तराळे आदी मान्यवर उपस्थित होते. भीम जयंती चित्रपटाला मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल संपूर्ण चित्रपटसृष्टीसह सर्वच स्तरातून निर्माते उमेश म्हैसकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.